उधे उधे या ना तुम्ही दोघं या चल ना दोघं या ना तुम्ही साईडला ओंकारेश्वरी 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 आज आम्ही सासवड मध्ये कार्यक्रमासाठी आलोय. दादासाहेब मुळीक यांच्या इथे आज गणमाईला 2 वर्ष झाली ना 1.5 वर्ष झाल्यात. तर आज या ठिकाणी यल्लमाच्या परड्या भरायच्या आणि यल्लमाची परडी भरून सर्व कार्यक्रम करायचा आहे. त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. यल्लमाची परडी कशा पद्धतीने भरायची ती आज तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे. यल्लमाची परडी भरण्याचा कशा भरायच्या ते तुम्ही पहा. आता सगळेजण खूप वेळ लागेल. ताटवरती घ्या आणि एकत्र वावळा. आता दरवाजा आहे का? आशीर्वाद काही सारखा बाजूला इकडून यावं. आशीर्वाद जरा सगळ्यांना मी लावतो. आता मी सगळ्यांना लावतो. नको माळण लावा फक्त. काय म्हणतो तुम्ही सगळ्यांनी लावलं की सगळं. हा आशीर्वाद. हा हा सगळ्यांनी मी बोला. हा काळूबाईच्या नावाना चांगले. नाही माणसं जाड होणार नाही. असं देता आतमध्ये करा. छान केले सगळं. कळशी फिरवा देता आतमध्ये करा. फक्त झालं दुपारी 1 वाजता काय म्हणजे आपलं फक्त. हा गोलमांढरच्या काळूबाईचा चांगले. ऐराजा उधे सदानंदीचा उधे. बोल भवानी माता की जय. आय्यल्हारी माणिक उध उध. खूप छान. तुमचं पाहून पप्पा मी केलं की सगळं परत 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 बघायचं. ओंकारेश्वरी आज आम्ही सासवड मध्ये कार्यक्रमासाठी आलोय. आल्यावरती ह्या ठिकाणी पहिल्या अंबाबाईच्या परड्या भरून घेतल्यात आणि आता आम्ही यल्लमाच्या परड्या भरणार आहे. माझी शिष्य सौभाग्यवती निलेमाताई दादासाहेब मुळीक यांच्या घरी आज कार्यक्रम आहे आणि त्यांना थोडा यल्लमाचा त्रास होता आणि ते यल्लमाला जाऊन आल्या. तिथून आल्याच्या वरती आपल्याला घरी यल्लमाच्या परड्या भराव्या लागतात. जसं आपण तुळजापूरला गेलो की तुळजापूरहून घरी आल्या की आपल्याला अंबाबाईच्या परड्या भराव्या लागतात आणि 5 सवाशी जीव घालायला लागतात. तसंच यल्लमाच्या पण आपल्याला 5 परड्या भरून 5 सवाशी जीव घालावं लागतात. तसंच बऱ्याच जणांना यल्लमाची परडी कशी असते हे माहिती नाहीये. तर आज या ठिकाणी दाखवतो. ही यल्लमाची परडी आहे. त्याच्यामध्ये हा छोटा परशुराम आहे. तर बरेच जण यल्लमाच्या 2 परड्या घेतात. एक यल्लमाची एक मातंगीची. एक यल्लमाचा परशुराम आणि एक मातंगीचा परशुराम. तर आता आम्हाला कार्यक्रमानिमित्त बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी 5 परड्या भराव्या लागतात. त्यामुळे आम्ही 5 परड्या आणि 5 परशुराम आणि 5 माळा घेतल्या. यल्लमाची माळ पण थोडी वेगळी असते.
जसं आंबाबाईच्या माळाला त्या ठिकाणी असा लाल कलर असतो, तसं आता ताईंच्या गळ्यामध्ये माळा आहे, तर आतला जो नाही आंबाबाईची, तर ह्या कवड्या पण वेगळ्या आहेत आणि आतमध्ये हा लाल रंग आहे. तसं याला मला हा पांढरा फक्त दोरा गुंडाळलेला आहे, कारण याला मला पांढरी साडी ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळं तिथं त्या ठिकाणी पांढरा दोरा आहे. आणि ही कवडी पण थोडीशी वेगळी आहे, ही जरा काळपट रंगाची असते. तर अशा पद्धतीने ही यल्लमाची परडी आहे. त्यानंतर जसं आपण आंबाबाईची परडी हातावरती घेतली, ते 6 महिन्याच्या खीरचपातीच्या दिवशी आपले गुरु आपली परडी सारून देतात. तशी यल्लमाची परडी ही सारवायची नसते. फक्त दरवर्षाला ज्या दिवशी दत्त जयंती असते आणि दत्त जयंतीच्या दिवशी यल्लमाची बांगडी फुटते, तर देवी त्या दिवशी विधवा होती. त्याच्यानंतर आपल्याला जे घरगरस्ती आहेत म्हणजे प्रपंचवाले आहेत, त्यांनी हे 3 दिवस पाळायचं असतं. 3 दिवस फक्त गळ्यातले सौभाग्य अलंकार उतरायचे नाही, कपाळाला कुंकू लावणं किंवा पायातलं जोडवं, हातातील बांगडी हे अलंकार ठेवायचे. फक्त जसं आपल्या घरामध्ये सुतक असलं की आपण दुधाचा चहा पित नाही, भात खात नाही किंवा नवीन कपडे घालत नाही, तर तेवढं 3 दिवस पाळायचं आहे. देवपूजा करायची नाही. आणि 3 दिवसानंतर आपल्या जवळ जिथं यल्लमाचा कुंड असन, जसं पुण्यामध्ये दांडेकर पुलाजवळ कुंड आहे, त्या कुंडावरती आपण जाऊन त्या ठिकाणी थोडंसं पाणी अंगावरती शिपडून तिथल्या ज्या मावशी असतात, ज्या त्यांना मातंग समाजाच्या, आणि त्या मावशी आपल्या अंगावरती पाणी शिपडतात आणि आपल्याला त्या ठिकाणी कुंडावरती कुंकू लावतात. आणि कुंकू लावल्यानंतर देवी परत आयव होती. मग आपल्याला वर्षाकाठी यल्लमाच्या परड्या यल्लमाला नेऊन बदली करून आणाव्या लागतात. तर आणि त्या सारवायच्या नाहीयेत. आणि आता या ठिकाणी परडी कशा पद्धतीने भरायची, परडी भरण्यासाठी यल्लमाचं काय काय लागते ते मी आज तुम्हाला सांगतोय. तर परडी भरायला पानं, लिंब, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, तसंच वांगी, कांदापात, मेथीची भाजी, केळी, या ठिकाणी नैवेद्यासाठी आंबील घुगऱ्या आहेत. अजून आंबाड्याची भाजी आज काय मिळालेली नाहीये, कारण सासवडच्या बाजारामध्ये इथं त्यांना आंबाड्याची भाजी मिळाली नाही आणि कार्यक्रम पण अचानक ठरल्यामुळं तर थोडंसं धावपळ झाले. तर आंबाड्याची भाजी नाही, आंबाड्याची भाजी पण लागते. तसंच नारळ, हार, वेणी आणि नैवेद्य पण आपण केलेला आहे. तर यासाठी नैवेद्य तर नैवेद्याला त्या ज्वारीची भाकर, फोडीचं वांग करावं लागतं. त्यांच्या थोडं लक्षात नाही आलं, त्यांनी भरून केले. तर उभ्या फोडीचं वांग, परत भात, आमटी, आंबील घुगऱ्या, कुरडे, पापड, मेथीची भाजी, हे सर्व असं पद्धतीने लागतं. आणि कानोली आहे, तर आम्ही याला कानोली म्हणतो आणि तिकडं कडबू म्हणतात. यल्लमाच्या ठिकाणी डोंगरावरती सगळे याला कडबू म्हणतात. या कडबूमध्ये आतमध्ये पुरण आहे. तर जसं आपण पुरणाची डाळ पाट्यावर वाटतो किंवा त्या यंत्रावर वाटतो, तर ह्याची डाळ वाटायची नाही, फक्त तांब्याने थोडीशी रिंगसून घेतली आणि जाड डाळीचं हे कडबू करायचं आहे. आणि ही आईला खूप अतिशय प्रिय आहे. तर अशा पद्धतीने, आणि देवीला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तिथं जी सकाळची जी माडी असते गोड, तर ती माडीचा पण नैवेद्य दाखवतात. तर अशा पद्धतीने हा आई साहेबांचा सर्व नैवेद्य आहे. आपण घरी ह्या एवढ्या नैवेद्य दाखवायचा आहे आणि आई साहेबांची परडी भरायची आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये परडी कशा पद्धतीने भरतोय ते दाखवतोय. आणि परडी भरताना या मुख्याने कधीच परड्या भरायच्या नाहीयेत. आज या ठिकाणी आपली सगळ्यांची लाडकी ताई, सगळ्यांची आत्या रेणुकाताई चव्हाण, तर ताई आता छान गाणी म्हणणार आहे आणि गाणी म्हणूनच परड्या भरायच्या. जर तुमच्या इथं गाणी म्हणणार कोण नसेल, तर तुम्ही घरातल्या घरात तोंडाने गाणी म्हणलं तरी चालेल, किंवा ते पण शक्य नसेल तर मग तुम्ही घरात मोबाईल वरती किंवा काय टेपवरती, टीव्हीवरती, साऊंड वरती गाणी लावली तरी चालेल. पण मुख्याने परडी भरू नका, गाणी म्हणून आईचा महिमा गाऊनच परडी भरावा लागते. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण परड्या भरणार आहे. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हे सर्व पहा आणि हे परडी भरलेलं तुम्हाला कसं वाटले किंवा तुमच्या भागाला काय पद्धत आहे ते नक्कीच मला कळवा, कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या भागाची पद्धत तुम्हाला योग्य वाटते अयोग्य वाटते ते पण तुम्ही सांगा. ओंकार पाणी शिकवून घ्यायचं आपल्याला.
पाणी शिकून घ्यायचे. त्यानंतर प्रत्येक नदीला आतमध्ये परशुराम माळ त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. पान ठेवताना पानाची देठ देवाकडून झाली पाहिजे. मध्ये तांदूळ करताना 2 वेळा करायचा आहे. जसं आता काही बरोबर घेतल्यात असं बरोबर करायचंय. आपल्या घरात दारात सुख समाधान आनंदाने आपलं घर आनंदाने भरलं पाहिजे. अशा पद्धतीने बरोबर आता आपण या ठिकाणी बरोबर आहे की आणि उलट कसं
एक एक लिंबू त्याच्यामध्ये ठेवा. आल्याचा एक एक तुकडा ठेवायचा. तीळ ठेवले. आता ठेवा मग वरती ठेवा. असं हे केलेलं नाही का नाही बसलं तुम्ही भाकरी बसला. हा भाकरी पण नैवेद्यावर ठेवताना एक मोठी भाकर त्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटी भाकर करायचे. एक देवीचा नैवेद्य आणि परशुरामाचा नैवेद्य असं डबल नैवेद्य ठेवायचं. पहिलं माझं पहिल्यांदाच होतंय ना त्यामुळे बरोबर केले. हो. आता आपण याला मला घेतो तेव्हाच तुम्ही पाहिले आणि नाही पाहिलं की युट्यूबला आहेच आपण पुन्हा गेल्यावर पण परत पुन्हा शूटिंग करू नका. सगळ्यांनी युट्यूबला बघायचंय. शूटिंग करू नका. कानोली ठेवा त्याच्या. आता दर मी दर लावता तुम्ही दोन दोन ठेवा. झालं सर्व नैवेद्य ठेवलाय. आता आपल्याला वट्या ठेवायच्या. हा आणि प्रत्येक परडीमध्ये याला मला अतिशय प्रिय लिंबाचा पाला आहे. थोडा थोडा परडीमध्ये लिंबाचा पाला पण ठेवा. दोन 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 काड्या ठेवा. मिळालं नाही पाला कारण मी खूप पाणी होती. लिंबाचा पाला थोडा आता चैत्र महिन्यामध्ये पाणी हा पाणी आणि सगळ्या लोकांना असं वाटत असेल इतक्या वर्षी काय चाललंय. एवढं झालं की म्हणलं की आपण खाली जेवण चालू करू. सगळं झालं नाही जास्तीच आहे तो. तांदूळ थोडं गाळगुळ जास्त झाले का? नाही गाळगुळ म्हणलं परड्या जास्त आले तर हा वेळ ठेवा ना. एक कापडाचं तिथं होतं ना गं. तिथं होतं इकडे जाऊया. अशा पद्धतीने सर्व पारड्या आता आपण भरल्या. आता आपण लिंबाचा पाला ठेवला का? दोन दोन ठेवलाय ना. आता घरातली या सगळी पाया पडून घ्या म्हणजे आरती करायला. नाही आता तुम्ही खाली
देवी पण पहा किती छान आहे. छान अशी देवीला साडी घातली, मलवट छान भरलाय, छान वेणी, छान सर्व. हा त्या आडातलं म्हणलं ना ते मध्ये आडातलं. हा हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर.